नवदुर्गांपैकी काल रात्री ही माता दुर्गा मातेचे 7वे रूप मानले जाते। काल रात्री मातेलाच काली माता असेही म्हणतात। एकेकाळी शुंभ आणि निशुंभ असे 2 दैत्य होऊन गेले। त्यांना असे वरदान होते की ना कोणता देव, ना पुरुष, शक्ती, पशुपक्षी आणि बालक असे कोणाकडूनच त्याला मरण येणार नाही। त्यांनी वरदानात स्त्रीचा उल्लेखच केला नाही, कारण ते लोक स्त्रियांना दुर्बल समजत होते। वरदान मिळाल्यानंतर त्या असुरांनी आपली सेना बनवली। त्या सेनेमध्ये चंडमुंड, रक्तबीज सारखे मोठे मोठे असुर होते। या सर्व असुरांनी त्रिलोकामध्ये उत्पात मांडला। शुंभ निशुंभाने तर इंद्रावर पराजय मिळवून स्वर्गामध्ये राज्य स्थापित केले आणि याच्या असुरांनी सर्व त्रिलोकामध्ये विद्रोह मांडला होता। राक्षसांना त्रस्त झालेले देव गेले मातेकडे। मातेला प्रार्थना करून विनवल्यानंतर माता प्रसन्न झाली आणि आपल्या ऊर्जेतून एका कुमारीला प्रकट केले। तिचे नाव होते कौशिकी। पुढे झाले असे की कौशिकी माता विहार करत असताना शुंभ आणि निशुंभाचे सेवक चंड आणि मुंड यांनी मातेला पाहिले। त्यांचे दिव्यमान तेज आणि आश्चर्यचकित सौंदर्य पाहून यांना आश्चर्यजनक वाटले। कौशिकी मातेच्या सौंदर्याचे वर्णन चंडमुंडांनी शुंभ आणि निशुंभाकडे केले। तुम्हीच त्या स्त्रीसाठी योग्य वर आहात म्हणून विवाहाचा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडा असे त्यांना म्हणवले। शुंभ आणि निशुंभाने आपल्या सेवकांमार्फत विवाह प्रस्ताव पाठवला। देवीने माझ्याशी युद्ध करून मला जिंकून घे ही अट टाकली। आता हा प्रस्ताव ऐकून त्या असुरांना राग आला आणि त्यांनी चंडमुंडांना आपल्या सेनेसोबत युद्धासाठी पाठवून दिले। जेव्हा मातेने पाहिले की सर्व सेना आपल्यावर प्रहार करण्यासाठी येत आहे, तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांच्या क्रोधातून महाकाली माता प्रकट झाली। महाकालीने चंडमुंड आणि सर्व सेना क्षणभरातच नष्ट केली। चिडलेल्या त्या राक्षसांनी रक्तबीज नावाच्या राक्षसाला मातेसोबत युद्ध करण्यासाठी पाठवले। रक्तबीज नावाच्या राक्षसाला वरदान होते की त्याला कोणीही पराजित करू शकणार नाही। का तर त्याचे रक्त जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा त्या रक्तातून नवीन रक्तबीज निर्माण होतो। देवीने त्या असुरासोबत युद्ध करताना पाहिले तर जेव्हाही देवी त्या असुरावर प्रहार करत होती, त्या प्रहारातून येणाऱ्या रक्तातून नवीन रक्तबीज निर्माण होत होता आणि अशा प्रकारे त्याची सेना वाढत होती। त्यानंतर देवी मातेने काली मातेचे रूप घेतले आणि रक्तबीजावर प्रहार केला। रक्तबीजाचे रक्त खाली पडताच देवीने ते स्वतः पिऊन घेतले आणि त्यामुळेच नवीन रक्तबीज तयार झाला नाही। अशा प्रकारे रक्तबीजाचा वध करण्यात आला। त्यानंतर शुंभाला क्रोध आला आणि त्यांनी देवीवर प्रहार करण्यास सुरुवात केली। त्यांच्या प्रत्येक प्रहारावर देवीने योग्य उत्तर दिले आणि त्या दोघांचाही वध केला। अशा प्रकारे त्रिलोकावर आलेल्या त्या आसुरी प्रवृत्तींना देवीने नष्ट केले आणि पुन्हा शांतता प्रस्थापित केली।